महर्षी वाल्मिकींचा संदेश. अरे माझ्या लेकरांनो, आदिवासी कोळ्यांनो, का भांडता तुम्ही आपसात? घाटावरील, दऱ्याखोळ्यातील, समुद्रकिनाऱ्यावरील तुम्ही सारे माझीच लेकरं आहात. संविधानात स्पष्ट आहे, ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी हेच अनुसूचित जमातीचे सूचित आहेत. तुम्हाला जात शाबित करायची नाही, तर दर्जा शाबित करायचा आहे. सरकार म्हणतं कोळी ही वेगळी जात आहे. हीच तुमची संविधानिक फसवणूक आहे. तुम्ही हक्काचे आरक्षणदार आहात, पण सरकार अन्याय करते. आदिवासी कोळी ही वेगळी जाते. हे सरकार सर्व कोळ्यांना बोगस ठरवतं, कारण आपण आपसात भांडतो. म्हणून जागे व्हा, संघटित व्हा व राज्य करा. नाहीतर सरकार तुम्हाला गुलाम ठेवेल, नोकऱ्या काढून अधिसंख्य करेल, नाहीतर अन्याय असाच सुरू राहील. ग्रामीण शाळांमध्ये आदिवासी मुलांना बसू देत नाहीत, शिक्षणापासून दूर ठेवतात. विधानसभेत तुमचा कोणीही प्रतिनिधी नाही, प्रश्न मांडायला नेता नाही. इतिहासाचा धडा. ज्या रामराज्याची संकल्पना साकारली जाते ते रामायण महर्षी वाल्मिकींनी लिहिले. जी लोकशाहीची संकल्पना साकारली ते संविधान बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लिहिले. पण आज त्यांचेच लेकरं, त्यांचेच अनुयायी हे मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. म्हणूनच रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि संविधान लिहिणारे आंबेडकर दोघांनी हेच सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेबांनी भोगली तीच परिस्थिती आज तुमची आहे. हर हर महादेव. जय वाल्मिकी. जय आदिवासी कोळी महादेव.